हे कधी सांगणार मला? बरं, चूक झाली. काय हसायला काय झालं? तुम्ही जो नाकाने श्वास घेता तो तुमच्या खांद्यात जातो की पोटात जातो? अर्थात पोटात जाणार, खांद्यात कसं जाईल? मग खांदे कशाला हलतायत? पोट हलू दे की. खांदे कुठे हलताय? तुम्ही दाखवल्याप्रमाणे पोटच हलवतोय मी. बघा बरं. बेटर. पुढे. पुढे काय आहो, हेच परत रिपीट करा. जमतंय का? परत चाललाय श्वास खांद्यांमध्ये. कळतंय मला. कपालभाती येत कशी नाही मला. लवकर जमली पाहिजे ना, तर तोपर्यंत यांचं ऐकत बसायला लागेल मला. हे लवकर. हा येते. ओव्हर रिॲक्ट करायची काय गरज होती सांग? यांच्या घरी कोणी यंगस्टर्स नसतात का? कोणी एक्सरसाइज नाही करत का त्यांच्या घरी? कशा बोलल्या त्या काकू? बघितलंस ना तू? बरं, आणि यावर आई मलाच बोलत होत्या, मलाच रागवत होत्या. गॉड, इन द फर्स्ट प्लेस इथे इतकी भांडणं का होत असतात? सतत भांडणं. इधर इथे आपल्या घरी किंवा शेजारी किंवा त्यांच्या शेजारी सतत आपली भांडणं भांडणं भांडणं. अँड यू नो व्हॉट, आपण जे काही बोलतो ना हे सगळं तिकडे ऐकू जातं शेजारी. ते काकू बोलल्या मला, तुम्ही जे काही बोलता ना ते आम्ही सगळं ऐकतो. अरे यार, इथे काय प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही? आधी ऐक ना, तू शांत हो आणि नको ना लक्ष देऊस त्या सोसायटीतल्या बायकांकडे. सोड ना विषय. मी त्यांच्याकडे लक्ष देतच नाहीये. ओके, आय डोंट केअर त्या काय बोलतायत. बट आई यार, त्या मलाच बोलत होत्या. मी म्युझिक लावलं म्हणून मलाच बोलतायत. एक्सरसाइज करताना असे पेपी आणि अपबीट म्युझिक लागतं ना, त्याशिवाय आपण एक्सरसाइज कसं करणार सांग? हो हो. आणि मला सांग, हे घर माझं आहे की नाही? हा तुझं आहे ना? हा. सो मी समज दिवसातला 1 तास असं लाऊड म्युझिक लावलं तर काय प्रॉब्लेम आहे एवढा? सगळ्या गोष्टींना आपलं नाही नाही नाही. ऐक ना आधी तू शांत हो ना. तू बस 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 बस. यार तुला पाणी हवंय? नकोय मला. बरं शांत हो. तू एक काम का नाही करत अधीरा? तू संध्याकाळचं वर्कआउट करत जा. 5 to 7 या टाइम मध्ये. आय डोंट थिंक सो कोणाला काही इश्यू असेल तेव्हा कर ना वर्कआउट. मला नाही सवय आहे अशी. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, मला दिवसभरात जेव्हा जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा मी एक्सरसाइज करते. अरे आणि त्यात काय वाईट आहे सांग? आणि मला सांग, तू आत्ताच म्हणालास ना आता हे घर माझं आहे म्हणून, हो की नाही? हो तुझं बरोबर. सो मग मला माझी स्पेस, माझा फ्रीडम मिळायला हवा की नाही? मिळायला पाहिजे ना? बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर. बरोबर आहे ना? मग बोल ना तू आईंशी. तू बोल ना, तसं सांग ना. तू काहीच. आधीरा लिसन. काय? तू बाहेर कुठेतरी जिम लाव ना. अगं म्हणजे हा प्रश्नच मिटेल. आर यू सिरियस रो? येस. रो, तू मला ओळखत नाहीस का? मी कधी बाहेरच्या जिम मध्ये गेलेलं तू बघितलंस नाही ना? अरे बाहेरच्या जिम मध्ये त्याचे इन्स्ट्रुमेंट्स असतात ना, त्यांना 50 लोकांनी हात लावलेले असतात. एकदम अनहायजेनिक असतं ते. मला नाही जमणार यार. अगं हा, अजून बेस्ट ऑप्शन आहे माझ्याकडे. काय? अधीरा, तू डान्स क्लास का नाही लावत? म्हणजे तुझा वर्कआउटही होईल आणि तसंही माझ्या अधीराला डान्स आवडतो ना. माझ्या घरी ते डान्स टीचर येऊन डान्स शिकवायचे. तुझ्या घरी येऊन डान्स टीचर्स डान्स शिकवायचे? ऑफकोर्स. अच्छा, कसं दाखव मला. इथे उभं राहा. तुम्हाला डिस्टर्ब केलं ना? काही काम होतं? ऍक्च्युली समर, मला जरा स्वानंदी येतेच काय? 1 मिनिट बाहेर काम आहे. नाही तू नको. तू प्राणायाम कर, चांगला असतो तब्येतीला. व्हेरी गुड. स्वानंदी प्लीज येतेस का? मी जाऊ चालेल? येतेच. तुम्ही कपालभाती कंटिन्यू करा आणि श्वास हा खांद्यात न जाता पोटातच जाऊ द्या. कपालभाती आता तू जर मला पटकन आली नाहीस ना तर मी तुला करणार नाही. पटकन ये.
कल्पना तरी आहे का तुला किती महागाची क्रॉकरी आहे ती? त्या किमती एवढा पगारही मिळत नसेल तुला. अगं तिला कशाला ओरडतेस? छान. आधी चुका करायच्या आणि मग हे असं रडत बसायचं. काम करताना डोळे झाकून घेतेस का? अगं तिला बोलू नकोस हा, तिची काहीच चूक नाहीये. स्वानंदी न बघता बाहेर आली. तिचा धक्का लागला आणि त्यामुळे पडलंय. खरंच म्हणजे त्यांची काही चूक नाही होती. आता त्यांच्या मार्गाने जात होत्या, मीच पाहिलं नाही. दार उघडलं आणि माझ्या माहिती क्रॉकरी फुटली. सॉरी, आय एम रिअली सॉरी. काय झालं? रिलॅक्स रिलॅक्स. कुठलंय ना, फक्त दुसरं मागवता येईल. नुकसान झालंच ना हो एवढं, पण माझ्यामुळे फुटलं ते. मी आवरते पटकन. बापरे किती लागलंय? तुम्ही काय ही कामं सगळी स्वतः करायला जाता? स्टाफची कामं आहेत त्यांना करू देत ना. सॉरी. हल्ली काय चाललंय तेच कळेना झालंय. सारखं आपलं काही ना काहीतरी वाईट वाईट आणि विचित्र घडत असतं या घरात. काकू शांत हो. ऐका, हे सगळं नीट साफ करून घ्या, ठीक आहे? तुम्हाला लागलं का? नाही, फार नाही. ओके.